बघू शकता मित्रांनो, आपण आता सज्जनगड वरती पोहोचलेलो आहे. सज्जनगडावर आलेलो हा स्पॉट आमचा एक्सप्लोर करून झालेला आहे. आता आम्ही तोसेगर वॉटरफॉलला निघालेलो आहे. शकता नाही का, पाऊस पण खूप मंद गतीने पडायला लागलेला आहे. 350 मीटर उंचीचा धबधबा आहे. पाहू शकता तुम्ही, प्रचंड असा मोठा धबधबा आहे. पाहू शकता या अँगल तर पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर असा व्ह्यू आहे. कसा वाटला तुम्हाला व्ह्यू? तुम्ही सातारला पहिल्यांदाच आलाय तर तुम्हाला कसा अनुभव आला? अनुभव एकदम वेगळा होता. एकदम प्रसन्न झालं सातारा बघून. साताऱ्याची नैसर्गिक वातावरण येतात, हिरवी झाडी, बीडचं आहे वाळवंटामध्ये आमचं जन पाणी कमतरता आहे आणि तुमचं पाणी बघून मी डायरेक्ट लागते. मोठा धबधबा आहे आणि याच्या पलीकडच्या साईडला छोटा धबधबा आहे. पाहू शकता चेंज करून घेतलेले आहेत आपल्या आणि खूपच छान असं एन्व्हायरमेंट झालेलं आहे. आणि आमच्यासाठी माणूस ठेवलेला आहे खास देखरेखीसाठी. बघू शकता यशचे मित्र आहेत हे काका, यांचा मुलगा यशच्या वर्गात होता, त्यामुळे ओळख निघलेली ते आपल्याला कणीस भाजून देत आहे गरम गरम.
हो दोन 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 पाहू शकता. बंद नाही ना हा. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजचा आमचा पूर्ण दिवस फिरण्यामध्ये गेलेला आहे आणि आम्ही बरेच स्पॉट एक्सप्लोर केलेत आणि आता जस्ट आमचं बबंदा हॉटेलला जेवण झालेलं आहे आणि जेवण करून जस्ट आम्ही बाहेर चालवलो आहे. पण आम्हाला बडीशेप पाहिजे होती, बडीशेप काय आम्हाला मिळालीच नाही. तर आमचे मित्र काय म्हणतात बघा. काहीच आम्ही बबंदा ढाब्यावर जेवलो, मस्त पोट भरून जेवलो आणि जेवण झाल्यावर आम्हाला कळालं का इथली बडीशेप कोणीतरी पळून नेली होती आणि आम्हाला बडीशेप खायला नाही भेटली गाईज. आणि तसंच आमच्या याची चप्पल पण पळून नेली. तुम्ही पाहू शकता त्याच्या पायात चप्पलच नाही. आता त्याला बिना चप्पलीचाच घरी पुण्याला न्यावं लागेल गाईज. तर धन्यवाद. बडीशेप काय बडीशेप नाही, आता घेऊ आपण विकत घेऊ. चल. हा मटन झोपा. हा तर ठीक आहे. बाय करा. चला गाईज, बाय. धन्यवाद गाईज. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.